जे काय हवं आहे ते माझे संत देतील आणि संतांचं दासत्व स्वीकारलं तेच मला भगवंताची प्राप्ती करून देतील. म्हणजे जयाती कामधेनु माय आहे, जयाती अप्राप्य काय आहे. त्याने अशा तशा दासत्व स्वीकारलं का नाही. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, समर्थ जे जे करी तेन होई चराचरी. तुम्ही संत तया परी माते बोलवा. संत काय नाही करत, संतांनी काय नाही केलं. माझे ज्ञानोबा आहे, वय किती होतं ज्ञानोबा माझ्या 16 वर्षाचे ज्ञानोबा आहे. पण 16 वर्षाच्या ज्ञानोबा माझ्या ज्ञानेश्वरी ग्रंथ हा लिहिला. ज्ञानोबा यांनी आपल्या ज्ञानोबाचे 3 मुलं आहेत बरं का. तुम्ही माझा नवीनच ऐकलं आता. ज्ञानोबा यांचे 3 मुलं आहेत. कोणते कोणते? अमृतानुभव, चामदेव 65 आणि ज्ञानेश्वरी. तसे 4 मुलं आहेत. आणि दुसरा कोणता लाडका मुलगा कोणता आहे? ज्ञानोबाचा अतिशय लाडका मुलगा कोणता आहे? हरिपाठ. अमृतानुभव कशासाठी लिहिलाय ज्ञानोबांनी? ज्याला आत्मसंवाद साधायचा आहे, ज्याला आत्म्याची प्रचिती करून घ्यायची आहे. मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झालाय, मी कशासाठी जन्माला आलो हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी काय वाचायला पाहिजे? अमृतानुभव. ज्याला निर्गुणाची भक्ती काय आहे हे माहिती करून घ्यायचं असेल, निर्गुण निराकार काय आहे, सगुण काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर काय करायचं? अमृत अनुभवाचं वाचन करायचं. अमृत अनुभव पाहायचा वरून कसा आहे तो. आणि चांगदेव 65 कशासाठी केली? जे योगी आहेत, जे ऋषीमुनी आहेत त्यांनाही कळालेलं नाही ज्ञान काय आहे, ब्रह्मज्ञान काय आहे. कारण तुम्ही माहिती आहे भागवताच्या महात्म्यामध्ये माहिती आहे, तुम्ही प्रसंग ऐकला असेल त्याच्या मुखातून. भक्ती महात्म्य. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देवा ऐसे करी, दारी रूपमाचा गोपी करणारी. आणि देवाचा स्वरूप पाहायचा असेल एवढं नाही माहिती नाही. कारण चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले परंतु त्यांना स्वतःची ओळख नव्हती. ब्रह्मज्ञान काय आहे ते ब्रह्मज्ञानातच गुंग झाले होते. आणि आपण सुद्धा आपणही ब्रह्मज्ञानात गुंग आहे बरं का. आपल्याला असं वाटायला लागतं हा संसार माझा आहे, मी करतोय, याच्यातच आपण गुंग आहे. जेव्हा आपल्याला उजळलंय, आता सध्या आपण अंधारात झोपून आहोत, ज्या दिवशी उतरले ना मग कळेल आपण संसारात किती ब्रह्मज्ञानी होत होते. म्हणून योगासाठी माझ्या ज्ञानावराने काय दिली? चांगदेव 65. आणि जे साधक आहेत, जे मुमुक्ष आहेत, ज्यांना भक्ती मार्ग साधायचा आहे, ज्यांना वैराग्य धारण करायचं आहे, वैराग्य धारण करणे म्हणजे संन्यास घेणे नव्हे, ज्यांना संसारात राहून परमार्थ करायचा आहे, ते ज्ञान घ्यायचं ज्याला आहे, त्याच्यासाठी माझ्या ज्ञानोबराने काय केली? ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. आणि जे सामान्य जीव आहे, संसारात तप्त झालेले आहे, त्यांना कळत नाही संसार काय, परमार्थ काय. याच्यामध्ये जे तप्त झाले
दुःखी बनले संसारात राहून, त्या संसारातून कसं बाहेर यायचं, भगवंताचं कसं नामस्मरण करायचं. कारण 6 शास्त्र 18 पुराण याचा सार कोण आहे? हरिपाठ आहे. आपल्या 6 शास्त्राचं काही नॉलेज नाही, 18 पुराण हे काही माहिती नाही, वेद कशाला म्हणतात हेही माहिती नाही, परंतु याचा जे सार आहे ते सार माझ्या हरिपाठात आहे, ज्ञानोबरायांच्या हरिपाठात आहे. आणि तीच जर हरिपाठ, कारण प्रत्येक जीवाला ज्ञानेश्वरी उपमत होणार नाही, चांगल्या पात्राची म्हणता येणार नाही, अमृतानुभवात वाचन होणार नाही. त्याच्यासाठी प्रत्येक जीवाने काय केलं पाहिजे? हरिपाठ पाठांतर असलं पाहिजे प्रत्येक जीवाला. कारण असं सांगतात, जो व्यक्ती दिवसातून 3 वेळा हरिपाठ म्हणतो, जो व्यक्ती दिवसातून 3 वेळा हरिपाठ म्हणतो ना, त्याने दिवसातून जेवढे पाप केले त्या पापाचा त्याला दोष लागत नाही. तुम्ही म्हणाल ताई हा सुलभ उपाय सांगितला तुम्ही, आता आणि कोणतेही पाप करेल आणि 3 वेळा हरिपाठ म्हणेल. परंतु ज्ञानोबा काय सांगतात, जो व्यक्ती 3 वेळा हरिपाठ म्हणतो ना, त्याच्या मनामध्ये पाप करण्याची बुद्धीच उपजत